स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा, की शेतकऱ्यांना अनुदान सरकार देणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. जे शेतकरी सेंद्रिय शेती करू इच्छितात अशा शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती योजना ही सरकारने आणली आहे. त्याच्यासाठीचा GR आपल्याकडे उपलब्ध आहे. साधारणपणे 40 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर काय आहे ही सेंद्रिय शेती योजना, याच्याविषयीचा आजचा आपला विषय आहे. सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. आता सेंद्रिय शेती म्हणजे काय बघा, की ज्या शेतीमध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स न वापरता जी नैसर्गिकपणे शेती केली जाते तिला म्हणतात नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती. मग आता पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन असं या योजनेचं नाव आहे. आणि या योजनेमार्फत शेतकऱ्यांना साधारणपणे कशा पद्धतीने शेती करायची आहे, तर गट पद्धतीने शेती करून ती शेती आपल्याला सेंद्रिय पद्धतीने जास्तीत जास्त वापर करायचा आहे. कारण का केमिकल्सने पर्यावरणावर आणि प्रदूषण जास्त होते. परिणामी शेतकऱ्यांच्या आणि जे जनावरं आहे किंवा पशुपक्षी यांच्यासाठी पण त्रास होत आहे. मग आता बघा, सेंद्रिय शेती विषमुक्त शेती राज्य पुरस्कृत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 2024-25 असा या योजनेचा नाव आहे. 24 सप्टेंबर 2024चा कृषी व पशुसंवर्धन विभागाचा GR आहे. प्रस्तावना काय बघा, सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती करण्यासाठी 2022 ते 2027-28 या अंतर्गत ही मिशन आपल्याकडे आहे. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना साधारणतः या 6 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, भंडारा. याच्यामध्ये बघा, गट शेती असून 50 हेक्टर क्षेत्राचा एक गट असाच गट स्थापन केलेला होता. ही योजना 22-23 पासून होती. आता ती पुढे 24-25 पर्यंत नवीन गट स्थापन करण्यात येणार आहे. मग काय आहे याच्याविषयीची बघा आपण सविस्तर योजना, ती आपण याच्यामध्ये GRमध्ये. आता याच्यासाठी सरकारने 4020 लाख योजनाच्या पैसे मंजूर केले आहे. शासन निर्णय आहे बघा 2024-25 आर्थिक वर्षामध्ये एकूण एका गटासाठी 20 लाख असे 40 गट तयार करायचे आहे. त्याच्यासाठीचा निधी आणि GR आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे. हा GR तुमच्या जे काही याच्यासाठी काही अटी शर्ती पण दिलेल्या आहे बघा. ते अटी शर्ती सदर योजना ही कृषी विभागाच्या अनुक्रमे आहे. त्याच्यानंतर जे काही व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला एक गट तयार करून त्या गटामार्फत ही शेती करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा GR कुठं भेटणार आहे, www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सविस्तर माहिती. तुम्ही जर या 5 जिल्ह्यांपैकी असाल तर तुमच्या कृषी अधिकारी किंवा पशुसंवर्धन किंवा विभाग याच्यामार्फत सुद्धा हा GR तुम्ही बघू शकता. आपल्या नजदीकच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा थोड्याच दिवसात याचे अर्ज येणार आहे.